आउटफिटच्या नुसार हेअरस्टाईल करणं फार महत्त्वाचं आहे. तर चला आज बघूयात 3 असे हेअरस्टाईल जी तुमची खूप मदत करतील आउटफिटला सुटेबल मेकअप लुक आणि हेअरस्टाईल लुक क्रिएट करायला. आज मी तुम्हाला अशा 3 हेअरस्टाईल दाखवणार आहे ज्या खूपच सिंपल आहेत आणि खूपच फायद्याच्या आहेत तुमच्यासाठी, जे तुमची खूप मदत करतील आउटफिटसाठी सुटेबल हेअरस्टाईल करायला. तर चला पूर्ण व्हिडिओ बघा, कारण कुठलीच जर हेअरस्टाईल तुम्हाला मिस नाही करायची आहे तर पूर्ण व्हिडिओ बघावीच लागेल आणि त्याच्यासोबत चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला सुरू करूयात आपली फर्स्ट हेअरस्टाईल. खूपच सिंपल हेअरस्टाईल आहेत या, आणि ह्या हेअरस्टाईल ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे तर ह्या हेअरस्टाईल खूप साऱ्या आउटफिटवर सुटेबल आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. तर चला हेअरस्टाईलसाठी तुम्हाला पहिले तर अशा कोणची गरज आहे ज्याला खाली असं टिप असेल, ठीक आहे. त्यानंतर एक रबर बँड आणि हेअर पिन्स. आता या बॉबी पिन्स मी वापरणार आहे आज या, आणि एक क्लच. कोणता पण क्लच तुम्ही वापरू शकता. आता हा मी घेते आहे कारण हा खूपच सिंपल क्लच आहे. जर तुमच्याकडे बनाना असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता, ठीक आहे. तर पहिले तर तुमच्या केसात जो गुंता झालेला असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून चांगलं मिडल पार्टिशन करून केसांना विंचरून घ्या, ठीक आहे. मी पण विंचरून घेते एकदा, कारण जेव्हा खूप जास्त गुंता होऊन जातो तेव्हा हेअरस्टाईल नीट होत नाही अजिबात. म्हणून सगळ्यात पहिले तर गुंता काढून घ्या, चांगलं कोंब करा केसांना. चला आता केसांना मी चांगलं कोंब केलं. आता आपण हेअरस्टाईल सुरू करूयात. तर पहिली जी हेअरस्टाईल आहे ती खूप सिंपल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही साईडनी साईड पार्टिशन अशा आडव्या घ्यायच्या आहेत, ठीक आहे. तर इथून मी एक पार्टिशन घेतलं आणि मागे केस घेते बाकीचे जे आहेत ते, आणि हे केस जे हे वाला पार्टिशन मी घेतलं आहे ते मी पुढेच ठेवते. सेम या साईडनी पण करायचं, ठीक आहे. पार्टिशन केलं मी, केस पुढे घेतले आणि बाकीचे केस मागे टाकले, ठीक आहे. आता ह्या दोन्ही साईडनी आपल्याला ह्यांना पण 2 भागात डिवाईड करायचं आहे. तर इथून परत एक पार्टिशन काढून यांना आपल्याला काय करायचं आहे, ट्विस्ट करायचं आहे, ठीक आहे. आणि असे ट्विस्ट करून मागे बॉबी पिनच्या मदतीने फिक्स करते आहे मी, ठीक आहे. एकच वापरली आहे मी कारण माझे केस जे आहेत ते चांगले सेट होतात. पण तुमचे जर केस खूप जास्त सुळसुळीत, खूप जास्त सिल्की आहेत तर तुम्ही 2 बॉबी पिन वापरा, कारण मग निघाले तर पूर्ण हेअरस्टाईल तुमची खराब होऊन जाईल. इकडे पण सेम करायचे, 2 भागात डिवाईड करायचे आणि ट्विस्ट करायचे, ठीक आहे. तर पुढचं हा जो भाग आहे ह्याला मागे टाकायचं आहे आपल्याला. इथे पण मी सेम केलं होतं आणि कंटिन्यू करायचं ट्विस्ट करणं. ट्विस्ट करून परत मागे दुसरी बॉबी पिन घ्यायची आणि केस मागे फिक्स करायचं. पुढून थोडंसं कोंब करा, कारण हा जो केस इथे खूप चपटी झाली आहेत माझी, कारण थोडंसं तेल सुटलं आहे म्हणून. तर असं बॅक कोमिंग केल्याने कसं पफ येईल थोडासा इकडे आणि व्हॉल्यूम पण जास्त दिसेल. आणि ही झाली आपली फर्स्ट हेअरस्टाईल. तर केस तुम्ही मोकळे सोडू शकता. जर तुम्हाला वेणी घालायची आहे तर वेणीसुद्धा घालू शकता. खूप चांगली हेअरस्टाईल आहे ही. आणि ही जी हेअरस्टाईल आहे ही तुम्ही ट्रेडिशनल आउटफिटवर करू शकता. कुर्ती जर घालत असाल तर त्याच्यावर सुद्धा खूप छान दिसते. एक छान गोड इयरिंग्स घालू शकता तुम्ही. आणि त्यानंतर असे जे आउटफिट्स आहेत कॅज्युअल, आता मी तर कॅज्युअल आउटफिट घातलं आहे, याच्यावर सुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल बनवू शकता. तर चला आता मी तुम्हाला दाखवते मागून ही हेअरस्टाईल कशी दिसते. बघा, दोन्ही साईडनी मी ट्विस्ट केलं आहे आणि मागे 2च बॉबी पिन वापरल्यात मी आणि मागे केसांना फिक्स केलं आहे. बाकीचे केस मी मोकळे सोडले आणि ही झाली आपली हेअरस्टाईल. तर अशी आपली पहिली हेअरस्टाईल कंप्लीट झाली आहे. खूपच सिंपल आहे हेअरस्टाईल. तर ही जी हेअरस्टाईल आहे ही तुम्ही डेली पण करू शकता. डेली जर कॉलेजला जात आहे किंवा कुठे बाहेर जात आहे ऑफिसला वगैरे, तर ही हेअरस्टाईल खूप सुटेबल आहे, सगळ्या आउटफिट्सवर जाते. तर चला आता दुसरी हेअरस्टाईल करूया. मी परत एकदा केस विंचरून घेते आहे, कारण
परत गुंता झालेला असेल ही हेअरस्टाईल केली होती म्हणून. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की केसात जर गुंता असेल तर हेअरस्टाईल करायला खूप अवघड जातं. तर मी केस चांगले विंचरलेत. आज जी मी हेअरस्टाईल केली आहे पहिली ती मी मिडल पार्टिशनमध्ये केली होती. आता जी हेअरस्टाईल आहे त्याच्यासाठी आपल्याला मिडल पार्टिशन जे आहे ते नाही करायचं आहे. ही जी हेअरस्टाईल आहे ही मी क्लच वापरून करणार आहे. तर सगळ्यात पहिले बॅक कोंब करायचं आहे केसांना. बॅक कोंब करून केसांना असं गोळा करून हातात पकडायचं आहे. इथले केस नाही घेते मी कारण मला हे मोकळे सोडायचं, म्हणून एवढे केस घेतलेत मी. बॅक कोंब केलं आणि हे इथले थोडेसे केस सोडते आहे मी आणि बाकीचे केस मी मोकळे सोडले. तर हे जे केस मी पकडले आहेत त्यांना मी मागून विंचरते आहे कारण गुंता नको व्हायला म्हणून. आता हे केस थोडेसे मी लूज सोडते आणि मागे मी ट्विस्ट करते केसांना आणि क्लच बांधते. ठीक आहे, थोडेसे मी इकडून साईडनी लूज करते कारण तो पफी लुक दिसेल म्हणून. आणि समोरून थोडेसे केस वरून विंचरते. आणि ही झाली आपली सेकंड हेअरस्टाईल. ही जी हेअरस्टाईल आहे ही तर खूपच छान आहे. ही पण सगळ्या आउटफिटवर सूट करते. खासकर ही हेअरस्टाईल तुम्ही करू शकता कुर्तीवरती किंवा ट्रॅडिशनलवरती. ट्रॅडिशनलला ही हेअरस्टाईल खूप जास्त सूट करते. आता हे जे बाकीचे केस आहेत हे मी मोकळे सोडलेत आणि माझे केस तर नॅचरली स्ट्रेट आहेत. पण जर तुमचे कर्ली आहेत केस तर कर्ली केसांना सुद्धा ही हेअरस्टाईल सूट करते. पण जर तुम्हाला स्ट्रेट करायचे असतील तर करू शकतात. जर ऑलरेडी स्ट्रेट केस आहेत तर कर्लसुद्धा तुम्ही करू शकतात. तर अशी ही सिम्पल आपली सेकंड हेअरस्टाईल. तर चला ही पण हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवते मागून कशी दिसते. तर बघा मागून अशी दिसते ही हेअरस्टाईल. खूपच सिम्पल आहे. हे जे केस मी पकडले होते ते मी क्लचमध्ये बांधलेत आणि ते असे सोडलेत. बाकीचे केस तर मोकळेच आहेत. आणि इथून थोडेसे मी केस जे आहेत ते लूज सोडले कारण तो पफ जो आहे थोडासा पफी लुक यावा म्हणून. तर अशी झाली आपली सेकंड हेअरस्टाईल. या हेअरस्टाईलसाठी तुम्ही थोडीशी बटसुद्धा पुढे सोडू शकता. खूप छान वाटतं. जर तुम्हाला नको हवं असेल तर अशीसुद्धा हेअरस्टाईल तुम्ही ठेवू शकता. चला आता पुढे वळूयात आणि तिसरी हेअरस्टाईल आपण सुरू करूयात. तिसऱ्या हेअरस्टाईलसाठी परत मिडल पार्टिशन करते आहे मी. ठीक आहे, आणि हा जो आता बाउन्सी लुक आला तो तसाच ठेवते आहे. त्यामुळे केस मी विंचरत नाही आहे. ठीक आहे, हातानेच थोडंसं कोंब करते आहे कारण तो बाउन्सी आणि मेसी लुक हवा आहे मला या हेअरस्टाईलसाठी. आणि आता मी काय करते, बाकीचे जे उरलेले केस आहेत यांना मी रबर बँडच्या मदतीने बन बांधणार आहे. तर मी लोअर बन बांधते यांचा. मी केस पकडलेत आणि ट्विस्ट करते आणि रोल करून आता मी रबर बँडने टाय करते केसांना. ठीक आहे, तर हा झाला आपला सिम्पल बन. त्याला थोडंसं मी साईडनी लूज केलं आहे आणि मागे कोंब केलं आहे. कोंब करून थोडीशी मी बट आणि केस थोडेसे पुढे सोडते. आणि ही झाली आपली थर्ड हेअरस्टाईल. ही जी हेअरस्टाईल आहे ही तर खूपच सुंदर आहे. ही तुम्ही फॉर्मल आउटफिट्सवर पण करू शकता आणि जर तुम्ही साडी घालताय किंवा ट्रॅडिशनल आउटफिट घालताय तर त्याच्यावर सुद्धा ही हेअरस्टाईल खूप चांगली दिसेल. जर या हेअरस्टाईलवर तुम्हाला बिंदी बांधायची आणि गजरा लावायचा आहे तर तुम्ही लावू शकता. तेव्हासुद्धा ही हेअरस्टाईल खूप छान दिसेल. आता चला मी तुम्हाला मागून दाखवते ही हेअरस्टाईल कशी दिसते. आता मागून अशी दिसते ही हेअरस्टाईल. मी मेसी बन केला आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की मला मेसी लुक हवा आहे म्हणून मी मेसी बन बांधून माझ्याकडे जो रबर बँड आहे त्याच्या मदतीने केसांना फिक्स केला आहे. आणि इथून मी केस लूज सोडल्यात कारण तो तसा बाउन्सी लुक यावा म्हणून. आणि ही झाली आपली तिसरी हेअरस्टाईल. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही हेअरस्टाईल्स कंप्लीट केल्या आहेत. खूपच सिंपल आहेत आणि तिन्ही हेअरस्टाईल सगळ्या आउटफिटसाठी सुटेबल आहेत.
मी तुम्हाला सांगितलं की कसे करायचे आहेत नक्की हेअरस्टाईल, तर आय होप तुम्हाला समजलं आहे कशा करायचं आहेत. खूपच सिम्पल आहे, खूपच इझी हेअरस्टाईल आहेत. याच्यासाठी जास्त पिना किंवा ॲक्सेसरीज मी अजिबात वापरल्या नाही आहेत. मी बॉबी पिन्स, क्लच आणि रबर बँड या 3 गोष्टींच्या मदतीने हेअरस्टाईल बनवल्या आहेत, ज्या सगळ्यांकडे असतातच. तर ही होती माझी आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला तिन्ही हेअरस्टाईल आवडल्या आहेत. तर चला कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की कुठली हेअरस्टाईल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. जर काही क्वेश्चन्स असतील किंवा डाऊट्स असतील तर विचारा, मी रिप्लाय तर करणारच आहे. पण त्याच्या आधी जर व्हिडिओ खूप जास्त आवडली तर लाईक आणि शेअर पण करून घ्या. तर चला मी तुमच्याशी भेट घेईल आता माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी, बाय बाय.